आज आपण आपल्या क्लासमध्ये 50 प्रश्नांची उजळणी करून घेणार आहे. हे 50 प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेमध्ये वारंवार विचारलेले आहेत आणि यापुढे सुद्धा विचारले जाऊ शकतील. तर पहिला प्रश्न आहे, कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे? याचं उत्तर आहे महाबळेश्वर. प्रश्न क्रमांक 2, जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नाथसागर. प्रश्न क्रमांक 3, कोयना हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सातारा. सातारा या जिल्ह्यात कोयना हा विद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील तांडोबा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील तांडोबा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील कर्नाळा हे पक्ष्याचे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील कर्नाळा हे पक्ष्याचे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे रायगड. प्रश्न क्रमांक 6, हरिप्रिया रेल्वे महाराष्ट्रातून कोठून कोठेपर्यंत धावते? हरिप्रिया रेल्वे महाराष्ट्रातून कोठून कोठेपर्यंत धावते? उत्तर आहे कोल्हापूर ते तिरुपती. कोल्हापूर ते तिरुपती. प्रश्न क्रमांक 7, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे नाशिक. प्रश्न क्रमांक 8, महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे राहुरी. राहुरी. प्रश्न क्रमांक 9, राज्यातील पहिले व भारतातील तिसरे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नागपूर. प्रश्न क्रमांक 10, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी NCL हे कोणत्या ठिकाणी आहे? नॅशनल केमिकल लॅबोरेटरी NCL हे कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 2, पुणे हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारत देशात कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहे दुसरा. उत्तर आहे दुसरा. प्रश्न क्रमांक 12, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात देशात कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहे तिसरा. उत्तर आहे तिसरा. भारताची आर्थिक राजधानी कोणती? भारताची आर्थिक राजधानी कोणती? तर उत्तर आहे मुंबई. आता तुम्ही म्हणाल भारताची आर्थिक राजधानी कोणती? तर याचं उत्तर मुंबई आहे. आणि जर प्रश्न असा विचारला भारताची राजधानी कोणती आहे, तर याचं उत्तर येईल दिल्ली. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 14, राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते? राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते? याचं उत्तर आहे नागपूर. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे होते. प्रश्न क्रमांक 15, जगातील सर्वात मोठा राजवाडा कोणत्या देशात आहे? जगातील सर्वात मोठा राजवाडा कोणत्या देशात आहे? याचं उत्तर आहे व्हॅटिकन सिटी. व्हॅटिकन सिटी. प्रश्न क्रमांक 16, सन 1956 मध्ये तुर्भे येथे अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यास या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले. प्रश्न क्रमांक 16, सन 1956 मध्ये तुर्भे येथे अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यास या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ब्रिटन. याचं उत्तर आहे ब्रिटन. प्रश्न क्रमांक 17, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 7वा. प्रश्न क्रमांक 18, उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे? उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे? पर्याय क्रमांक 4, लखनौ. पर्याय क्रमांक 4, लखनौ. सध्या आपल्या देशामध्ये उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक चालू आहे. त्या अनुषंगाने या राज्यांवरती आपण फोकस केला पाहिजे आणि या राज्यांच्या राजधानी आपण पाठ केल्या पाहिजेत, जेणेकरून आपला फोकस किंवा जे प्रश्नपत्रिका काढणार आहेत त्यांचासुद्धा फोकस या राज्यांवरती असतो. प्रश्न क्रमांक 19,
जगातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते? जगातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट. प्रश्न क्रमांक 20. भारतातील सर्वात मोठे नदीखोरे कोणते? भारतातील सर्वात मोठे नदीखोरे कोणते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गंगा नदीखोरे. गंगा नदीखोरे. प्रश्न क्रमांक 21. रावतभाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? रावतभाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 1 राजस्थान. रावतभाटा हा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 22. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे जोरहाट, आसाम. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि याचं उत्तर आहे जोरहाट, आसाम. प्रश्न क्रमांक 23. सुंदरबन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? सुंदरबन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल. देशातील पहिला जहाज बांधणी कारखाना कोठे आहे? देशातील पहिला जहाज बांधणी कारखाना कोठे आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विशाखापट्टणम. पर्याय क्रमांक 1 विशाखापट्टणम. प्रश्न क्रमांक 25. आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? प्रश्न क्रमांक 25. आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय क्रमांक 2 राजाराम मोहन रॉय. राजाराम मोहन रॉय. प्रश्न क्रमांक 26. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? पर्याय क्रमांक 1 स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. प्रश्न क्रमांक 27. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला? छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला? पर्याय क्रमांक 1 19 फेब्रुवारी 1630. 19 फेब्रुवारी 1630. प्रश्न क्रमांक 28. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे? सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे? पर्याय क्रमांक 2 हैदराबाद. पर्याय क्रमांक 2 हैदराबाद. या राष्ट्रीय पोलीस अकॅडमीमध्ये वरिष्ठ अधिकारी जे IPS असतात त्यांचं ट्रेनिंग बऱ्यापैकी या ठिकाणी चालते. प्रश्न क्रमांक 29. भरतनाट्य हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे? भरतनाट्य हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे? याचं उत्तर आहे तामिळनाडू. तामिळनाडू राज्यात भरतनाट्यम या राज्याचा नृत्यप्रकार आहे. प्रश्न क्रमांक 30. पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 NCRB. ह्या ठिकाणी तुम्ही रॉ वगैरे अशी उत्तर देऊ शकाल कारण तुमच्या ऐकण्यात रॉ हा शब्द भरपूर वेळा आलेला आहे पिक्चरच्या माध्यमातून. तर रॉ हे उत्तर नाही. याचं उत्तर आहे NCRB नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्रांच. प्रश्न क्रमांक 31. वाऱ्याचा वेग कोणत्या एककात मोजला जातो? वाऱ्याचा वेग कोणत्या एककात मोजला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नॉट्स. नॉट्स या एककात वाऱ्याचा वेग मोजला जातो. प्रश्न क्रमांक 32. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? याचं उत्तर आहे इंग्रजी. पर्याय क्रमांक 1 इंग्रजी. प्रश्न क्रमांक 33. बंगालची फाळणी कोणी केली? प्रश्न क्रमांक 33. बंगालची फाळणी कोणी केली? पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली. प्रश्न क्रमांक 34. होम रूल लीगची स्थापना कोठे केली? होम रूल लीगची स्थापना कोठे केली? डॉक्टर ॲनी बेझंट यांनी अड्यार येथे होम रूल लीगची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 35. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्राची किनारपट्टी ... म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राची किनारपट्टी ... म्हणून ओळखली जाते. याचं उत्तर आहे कोकण किनारा. पर्याय क्रमांक 3 कोकण किनारा. प्रश्न क्रमांक 37. पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नवी मुंबई. नवी मुंबई येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. प्रश्न क्रमांक 38.
भारताचा प्रथम नागरिक कोण? प्रश्न क्रमांक 38. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? याचं उत्तर आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती. यामध्ये कन्फ्यूज होतं की राष्ट्रपती की पंतप्रधान. बऱ्यापैकी तुम्हाला पंतप्रधान टी व्हीवरती जास्त वेळा दिसतात, पण असं नसतं. भारताचा प्रथम नागरिक हा राष्ट्रपती आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 39. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बी आर आंबेडकर. पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बी आर आंबेडकर. प्रश्न क्रमांक 40. भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे असते? भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे असते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 BSF. BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. प्रश्न क्रमांक 41. नाबार्ड प्रत्यक्षपणे डॉट 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 ला पतपुरवठा करते. नाबार्ड प्रत्यक्षपणे डॉट 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 ला पतपुरवठा करते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राज्य सहकारी बँक. राज्य सहकारी बँक. प्रश्न क्रमांक 42. पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिली नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बारी ही अण्णाभाऊ साठेंनी कादंबरी लिहिलेली नाही. अण्णाभाऊ साठेंनी चित्रा, वैर, रानगंगा या 3 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, पण बारी ही कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली नाही. प्रश्न क्रमांक 43. युनिसेफ या संघटनेचे कार्य मुख्यत्वे कोणाशी संबंधित आहे? युनिसेफ या संघटनेचे कार्य मुख्यत्वे कोणाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे 2 बालके. पर्याय क्रमांक 2 बालके. भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाची नियुक्ती डॉट 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 कडून होते. भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाची नियुक्ती डॉट 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 कडून होते. याचं उत्तर आहे राष्ट्रपती. हा सुद्धा कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे, कारण पंतप्रधान नाव सुचवतात आणि राष्ट्रपती नियुक्त करतात. असं वाटतं की पंतप्रधान असेल, पण असं नाही. पंतप्रधान फक्त नाव सुचवतात, नाव देतात राष्ट्रपतींकडे आणि राष्ट्रपती नियुक्त करतात. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी ही संगणकीय भाषा नाही. याचं उत्तर आहे MMS. MMS म्हणजे मल्टीमीडिया मॅसेजिंग सर्व्हिस. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे डॉट डॉट होय. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे डॉट 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 होय. तर देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे उत्तर आहे संसद. संसद ही देशातील कायद्याची निर्मिती करते आणि कायद्याची निर्मिती केल्यानंतर राष्ट्रपतींच्या सहीने मंजूर होते. त्यामुळे याचं उत्तर आहे संसद. संसद ही कायद्याची निर्मिती करते. प्रश्न क्रमांक 47. भारतीय राज्यघटनेचे कलम 51A कशासंबंधी आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51A कशासंबंधी आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मूलभूत कर्तव्ये. मूलभूत कर्तव्ये ही कलम 51A शी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 48. ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? पर्याय क्रमांक 2 कासव ही जात आहे. प्रश्न क्रमांक 49. भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? पर्याय क्रमांक 1 पंजाब. पर्याय क्रमांक 1 पंजाब या राज्याचे भांगडा हे नृत्य आहे. प्रश्न क्रमांक 50. उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? पर्याय क्रमांक 2 मॅग्नीज. मॅग्नीज हे उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी धातू म्हणून वापरला जातो.